जी रामजी योजना रद्द करून पूर्वीचा मनरेगा कायदा लागू करून 200 दिवस काम द्या, 600 रुपये वेतन अदा करा, कामगार हिताचे पूर्वीचे 29 कायदे लागू करा व 4 श्रम संहिता रद्द करा. शेतकऱ्यांना मिळणाऱ्या बी बियाणे व खतावरील सबसिडीची कपात करणे तात्काळ थांबून शेतीमालाला 1.5 पट हमीभाव अदा करा. आदिवासी व दलित शेतमजुरांनी कसलेल्या गायरान जमिनीवर नावावर करा. वन पत्तेधारकांच्या नावे सातबारा करून प्रलंबित दावे तात्काळ मंजूर करा. अशा विविध मागण्या आज शेतकरी व कामगारांनी एल्गार करत जिल्हाधिकारी कार्यालयात मोर्चा काढला. शासनाच्या विरोधात निदर्शने केली. यावेळी मोर्चात अखिल भारतीय शेतमजूर युनियन, अखिल भारतीय किसान सभा, ऑल इंडिया ट्रेड युनियन, सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभा आदी संघटना सहभागी झाल्या. केंद्र सरकारने सर्वसामान्य जनतेच्या विरोधात जाऊन शेतकरी व कामगार हिताचे पूर्वीचे कायदे रद्द करून मोठे भांडवलदार उद्योगपतींचे कायदे तयार केले. यामुळे सर्वसामान्य जनता बेरोजगार झाली. शेतमजुरांसाठी मंडळाच्या कायद्यानुसार 100 दिवस काम देण्याची शासनाची जबाबदारी होती, परंतु केंद्र सरकारने मनरेगा कायदा संपुष्टात आणून जी रामजी योजना सुरू केल्यामुळे 100 दिवसाच्या कामाची हमी नसणार अशा विविध मागण्या संदर्भात आज निदर्शने करण्यात आली. यावेळी अखिल भारतीय शेतमजूर युनियन, अखिल भारतीय किसान सभा, ऑल इंडिया ट्रेड युनियन व सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभेचे कार्यकर्ते उपस्थित होते. नारायण ठाकरे, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा जिल्हा सचिव मंडळ सदस्य. आज संपूर्ण भारत देशभरात माकपच्या 3 संघटनांनी आज स्ट्राईक पुकारलेला होता. त्याच्यामध्ये संप, आंदोलने, मोर्चे अशा पद्धतीचं स्वरूप होतं. आज संपूर्ण देशभरात हे आंदोलन करण्यात आलेलं आहे. त्या अनुषंगाने आज आम्ही या ठिकाणी कलेक्टर कार्यालयावर मोर्चा घेऊन आलेलो होतो. त्याच्यामध्ये मुख्य मागण्या आमच्या ह्या होत्या का जी मनरेगा योजना होती, या योजना तो कायदा होता तो जसाचा तसा लागू करावा आणि जी रामजी योजनाचं जे नाव दिलेलं आहे ते तात्काळ रद्द करण्यात यावं. याच्यामध्ये नावावरून कायद्यामध्ये असं राजकारण करण्यात येऊ नये ही आमची प्रमुख मागणी होती. त्या अनुषंगाने मॅडमांनी ते वरती कळवणार आहेत. राष्ट्रीय लेवलच्या मागण्या असल्यामुळे काही त्या वरती कळवणार आहेत, परंतु स्थानिक लेवलच्या मागण्यांमध्ये आमच्या काही मागण्या होत्या ज्या काही पोलीस स्टेशनशी संबंधित होत्या. तळोद्याचे जे PI आहेत राजन मोरे साहेब यांनी जेव्हापासून रुजू झाल्यानंतर गेल्या 2 महिन्यामध्ये कित्येक भाजीपाला विक्रेत्यांना, रिक्षावाल्यांना जी मारहाण केलेली आहे लाथाबुक्क्यांनी, असे प्रकार तळोद्यामध्ये यापुढे घडू नये. संबंधित SP साहेबांना तशा प्रकारच्या सूचना देण्यात याव्यात आणि त्याच्यावर सक्त ताकीद देण्यात यावी, अन्यथा याच्यापुढे आमचं जोरदार आंदोलन करण्यात येईल असं इशारा आम्ही या ठिकाणी दिला. त्याच पद्धतीने जे RTOच्या बाबतीत जे काही फाईन आकारले जात आहेत 32-36 हजार, तर हे फाईन जेव्हा मेमो पाडला जातो तेव्हा 32-36 हजार असतात, मात्र जेव्हा RTO ऑफिसला भेट दिली जाते तेव्हा 1,80,000 70,000 असा दंड त्यांना सांगण्यात येतो. हे पूर्णपणे चुकीचं आहे आणि यापुढे RTO साहेबांनी जरा समजदारपणा धरून गोरगरीब कष्टकरी जनतेकडे जुनी वाहनं असल्यामुळे त्यांना समजूतदारपणे एकतर फाईन आकारला पाहिजे, नाहीतर त्यांना समज देऊन सोडण्यात आलं पाहिजे. अन्यथा असे भरपूर कायदे आहेत, समाज हिताचे जे ट्रायबलचे कायदे आहेत त्याची अंमलबजावणी जसं शासन करत नाही आणि एका बाजूने गरिबांवर अन्याय करतात असं यापुढे होता कामा नये असा इशारा आम्ही कलेक्टर उपजिल्हाधिकारी मॅडमांना दिलेला आहे. येत्या काही दिवसात त्या संबंधित विभागाच्या सर्व अधिकाऱ्यांची बैठक आम्हाला बोलावणार आहेत. त्याच्यामध्ये आम्ही सविस्तर चर्चा करणार आहोत.